नमस्कार मंडळी, आज ना मंडळी केस गळतीवर रामबाण उपाय घेऊन आलेली आहे। बघू शकताय मस्त असा आवळ्याचा हलवा बनवलेला आहे। इथं 1 महिना काचेच्या भरणीमध्ये स्टोर करून घेऊ शकताय। मस्त असं झालेला आहे आणि कडवटपणा सुद्धा याच्यामधला घालवण्यासाठी काही टिप्स सांगितलेल्या आहेत या ठिकाणी। तर बघू शकताय मस्त असा आपला साध्या सुध्या पद्धतीने बनवलेला आहे। झटपट होतो, जास्त तामझाम सुद्धा करायची गरज नाही। शरीरासाठी सुद्धा अतिशय पौष्टिक आहे। सकाळ सकाळी एक चमचा जरी खाल्लात तरी खूप छान प्रोटीन भेटेल आपल्या शरीराला। तर बघू शकताय मस्त असं झटपट हलवा बनवून तयार आहे म्हणू शकताय। अप्रतिम दिसत आहे, चवीला सुद्धा छान लागतो। तर आता इथं मी पाव किलोचा प्रमाण घेतलेला आहे आवळ्यांचा। तर आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। सर्वात अगोदर आपण आवळे धुवून घ्यायचे आहेत। शक्यतो त्याला थोडीशी माती वगैरे असेल तर ते निघून जाईल। तर आता इथं बघू शकताय मी आवळे किसून घेणार आहे किसणीने। सगळेच आवळे किसून घ्यायचे आहेत। आवळे वाफून न घेता किसून घ्यायचा आहे आणि जे आतलं बी निघणार आहे त्याचं ते आपण टाकून देणार आहोत, त्याचा काही यूज होणार नाही। तर आता इथं बघू शकताय वाफून न घेता ती एक स्टेप आपली वाचणार आहे या ठिकाणी आणि झटपट होते। तर बघू शकता इथं सगळेच आवळे आपल्याला किसून घ्यायचे आहेत। आता हे जे बी निघालेलं आहे ते आपल्याला टाकून द्यायचं आहे म्हणू शकताय। सगळेच आवळे आता आपण किसून घेतलेले आहेत बघू शकताय। आता हे कपानं किंवा वाटीनं मोजून घ्यायचे आहेत आपल्याला। शक्यतो पाव किलो आवळे असेल तर पाव किलो गूळ लागणार आहे आपल्याला। आम्ही साखरेचा वापर केलेला नाही, पौष्टिक म्हणता आपण साखरेचा वापर करतो, पण शक्यतो ह्या हलव्यामध्ये मी पौष्टिक म्हणून गुळच वापर केलेला आहे, गुळाचाच। तर बघू शकता इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे। जे वाफून घेतलं नाही आपण तुपावर भाजून घेणार आहोत किंवा फ्राय करून घेणार आहोत म्हणू शकता। आता इथं घट्टसर होतं माझं तूप, 1 चमचा मी तूप घालून घेतलेला आहे। मस्त तूप वितळवलं की आणि आता याच्यामध्ये आवळा किसून घेतलेला ते टाकून घ्यायचं आहे। एक 3 ते 4 मिनिटापर्यंत आपल्याला मीडियम गॅस करून आता याला सतत परतत राहायचं आहे। छान असं खमंग याला फ्राय करून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे म्हणू शकताय। बघू शकताय मस्त असं मधलं पाणी ॲब्झॉर्ब होईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे। तर मस्त असं सतत चमचा हलवत राहायचा आहे आपला। अशा पद्धतीने बनवलात तर खूपच छान होईल तुमचा हलवा सुद्धा आणि पौष्टिक सुद्धा होईल। आता 3 ते 4 मिनिटाच्या नंतर आपल्याला गूळ घेतलेला आहे। आता जो आपला किस होता आवळ्याचा तो 1 वाटीच्या जवळपास होता। मग मी इथं गूळ चाकूने बारीक कापून घेतला होता। तो 1 वाटीच्या प्रमाणात होता म्हणून मी 1 वाटीच गूळ घेतलेला आहे। तर वजनी प्रमाणात घ्यायचं झालं तर आवळा पाव किलो असला तर पाव किलो गूळ घ्या, अर्धा किलो असला तर अर्धा किलो गूळ घ्या। आवडीप्रमाणे गोड कमी जास्ती करू शकताय बरं का। आता जे छोटे छोटे गुळाचे खडे आहेत ते विरघळेपर्यंत असं सतत परतत राहायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत मीडियमच ठेवायची आहे। 2-3 वस्तूपासून घरातल्या घरात असे तयार करू शकताय हलवा तुम्ही। बघू शकता मी जास्त काही याच्यामध्ये दुसरं यूज केलेलं नाही। जे घरातल्या वस्तू आपल्या अवेलेबल आहेत त्याच्यापासूनच मी इथं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर बघू शकताय गॅसची फ्लेम मीडियम ठेवलं की खाली चिटकत नाही। आता गूळ पूर्णपणे वितळलेला आहे किंवा विरघळलेला आहे। आता याच्यात हलका कडवटपणा असतो, तो तुरटपणा सुद्धा म्हणू शकताय, ते जाण्यासाठी मी तर चिमटीत बसेल इतकं मीठ घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये। आणि आता याच्यावर जायफळ किसून घेत आहे। जायफळ घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण मी छान फ्लेवर येतो त्याचा म्हणून मी घालून घेतलेला आहे इथं। तर बघू शकता अशा बारीक किसणीने किसून घ्यायचं म्हणजे छान कण असे लागतील दाताखाली, तर छान फ्लेवर येतो। तर बघू शकताय मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता पूर्णपणे सुक्क होईपर्यंत त्याला परतत राहायचं आहे। बघू शकताय सुरुवातीपासून आतापर्यंत गुळाचं पाणी जे सुटलेलं होतं ते सुद्धा आता ॲब्झॉर्ब होत आलेलं आहे म्हणू शकताय। बघू शकताय मस्त असं सुट्टा सुट्टा झाला पाहिजे हलवा
असं या पद्धतीने बघू शकताय. थोडासा कलरसुद्धा चेंज झालेला आहे या ठिकाणी. तर अशाच पद्धतीने नक्की बनवून पहा कधीतरी आणि स्टोअर करून ठेवा. दररोज सकाळ सकाळी 1 चमचा जरी खाल्लात तरी अतिशय प्रोटीन भेटतं. केस गळतीसाठी रामबाण उपाय आहे हा. बऱ्याचदा घरच्या कामांमध्ये किंवा घरच्या घाई गडबडीमध्ये आपण स्वतःकडे लक्ष देत नसतो, पण अशा पद्धतीने एक तास किंवा 15 मिनटं जरी हा हलवा बनवून ठेवला की नंतर 1 महिन्यापर्यंत खाऊ शकतो. बघू शकताय मस्त असा आता हलवा आता आपला रेडी झालेला आहे. एकदम सुट्टा सुट्टा दिसत आहे. गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने नक्की बनवून पहा कधीतरी. तर केस गळती पण थांबते आणि शरीरासाठी सुद्धा पौष्टिक असतो हा हलवा. अशा पद्धतीने बनवून बघा. कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की कसा झाला होता. आता इथं मी एक काचेची भरणी घेतलेली आहे आणि याला धुवून स्वच्छ पुसून ऊन देऊन घेतलेलं आहे. एक 10 मिनटासाठी उन्हात ठेवलेलं होतं. तर अशी भरणी अवेलेबल असेल तर उत्तमच आहे किंवा दुसरी काचेचा जार जरी असेल तर त्याच्यामध्ये भरून ठेवू शकताय. माझा व्हिडिओ तुम्हाला जरी आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना. त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील. नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील. परत भेटू अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.